गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्ट चे यशस्वी लॉन्चिंग। अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड झाला थाटात। अमरावती झेडपी CEO संजिता महापात्रा यांनी वैयक्तिक जीवनाबरोबर सांगितला प्रशासनाची सपोर्ट सिस्टीम। कार्याची ओळख परिवारासह झाला मान्यवरांचा सत्कार। अमरावती, वाशिम, अकोला जिल्ह्यातील 27 दिग्गजांचा गौरव। जिल्हाधिकारी अजित कुमार यांचा होणार गौरव। बालहक्कांसाठीच्या विशेष कार्यासाठी बालस्नेही पुरस्कार। दुचाकी चालकावर कारवाई, 4 व्हीलर सुसाट, गाड्यांच्या काळ्या काचा व फ्यूमचे वाढते क्रेज। आता सविस्तर बातम्या। RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे लॉन्चिंग, अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण हे दोन्ही कार्यक्रम अमरावतीच्या हॉटेल रंगोली पल येथे थाटात पार पडले। खासदार बळवंत वानखडे आणि झेडपी CEO संजिता महापात्र यांची प्रमुख उपस्थिती होती। RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती येथे लॉन्चिंग, अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नररत्नांचा व महिला शक्तीचा गौरव विदर्भात अग्रगण्य असलेल्या RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टच्या वतीने व IRG कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अमरावती येथे हॉटेल रंगोली पल येथे थाटात पार पडला। अतिशय दिमागदार व बहारदार झालेल्या या सोहळ्यात पश्चिम विदर्भासह महाराष्ट्रातील 27 मान्यवरांचा गौरव महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड देऊन करण्यात आला। त्यांच्या कार्याचा गौरव हा समाजातील गुणवंताचा सत्कार करण्याचे मत खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले। RRCच्या माध्यमातून जो काही अस्मिता महाराष्ट्राची हा पुरस्कार सोहळा आयोजित केला, त्या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय कोटाळे साहेब, रविराज देशमुख, चंदू देशपांडे साहेब आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय पंकज देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित, ज्यांचा इथं भावपूर्ण सत्कार झाला आणि त्यांना अवॉर्ड मिळाला ते सर्व मान्यवर, त्यांचे नातेवाईक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, हा चांगला, अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला। या निमित्तानं देशपांडे साहेबांनी सांगितलं की हा अवॉर्ड देणं म्हणजे काही तुमचा सत्कार करणं नाही, त्या सत्कारामागची जी काही भूमिका आहे ती ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या त्या क्षेत्रात आपण अजून पुन्हा जोमानं काम करावं
ही या अवॉर्ड मागची भूमिका असते किंवा या सत्काराचा भूमिका असते. ती निश्चितच येणाऱ्या काळात आपण जो सत्कार केला त्या सत्काराची ऊर्जा या लोकांमध्ये नेहमी सदैव राहील आणि त्यातूनच पुन्हा आपल्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात लोकांना तुम्ही त्यांचा सत्कार केला, अवॉर्ड दिला, त्या क्षेत्रात पुन्हा ते जोमानं काम करतील या निमित्तानं तुमचं मी खरोखर अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे होते, तर कार्यक्रमाला जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेक, RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, अमरावती सिटी न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, चिन्मय देशमुख, रोहित बलोदे, IRG कॉम्प्युटर एंटरटेनमेंट अँड सॉफ्टवेअरचे संचालक राजेश इंगडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते खासदार बळवंत वानखडे यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील इतर मान्यवरांचेही स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. अंबामाता व एकवीरा मातेला वंदन करून आम्ही अमरावती येथे लॉन्च होत आहे. सामान्य लोकांचा आवाज सिटी न्यूज सुपरफास्ट होईल असे मत यावेळी RRCचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले. अंबादेवीला नतमस्तक होऊन आणि रेणुका मातेचं वंदन करून आम्ही आता अंबानगरीत आलेलो आहे आणि सर्व मान्यवरांना स्वागत आणि सर्व आपले जे विनर्स आहेत त्यांना अभिनंदन. आमचा मेन उद्देश हाच आहे की आम्हाला जनतेची सेवा करायची आहे, पण आमचंही एक छोटं माध्यम आहे ज्याच्या मार्फत आम्ही जनतेपर्यंत लोकांच्या समस्या आणि सर्व जनतेला आपण म्हणजे व्यासपीठ देणे, त्याच्यानंतर त्यांचं जे पण काही पोटेन्शियल आहे ते लोकांसमोर आणणे हाच आमचा मेन माध्यम असतो. आम्ही अकोला, बुलढाणा आणि वाशिम इथे खूप जोमाने काम करतोय आणि आम्हाला आता आमचे जे अमरावती सुपरफास्ट इथे लॉन्च आम्ही आज या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय आणि लवकरच तुम्हाला सिटी न्यूज सुपरफास्ट इथे उत्तुंग भरारी घेताना दिसेल आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सर्व मान्यवरांचा आशीर्वाद आम्हाला यात पाहिजे आहे आणि सर्व जे आपले सत्कार मूर्ती आहेत त्यांचं एकदा परत अभिनंदन आणि स्वागत. थँक्यू. अमरावती येथे RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे लॉन्चिंग अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण सोहळ्यात बोलताना ZP CEO संजिता महापात्र यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभाची भूमिका ही महत्त्वाची असल्याचे सांगितले. मीडिया प्रशासनासाठी सपोर्ट सिस्टीम आहे असे संजिता महापात्र म्हणाल्या. त्यांनी RRC आणि सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती लॉन्चिंगबद्दल CEO संजिता महापात्र यांनी शुभेच्छा दिल्यात. RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती येथे लॉन्चिंग अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण सोहळ्यात प्रशासकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक व व्यावसायिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. RRCने महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या कार्याची दखल घेतली. त्याबद्दल ZP CEO संजिता महापात्र यांनी कौतुक केले. शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती नव्हती, पण सामान्य माणसाने केलेली मदत ही कायमची ऋणी करणारी ठरली अशी आठवण यावेळी संजिता महापात्र यांनी सांगितली. इतकेच नाही तर या सत्कार सोहळ्याचे आयोजनाबद्दल RRCचे कौतुक केले. 2025 ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण केले. अमरावतीमध्ये माझं रुजू झालेलं 1 वर्ष ऑलरेडी झालेलं आहे, पण मला वाटते की ह्या क्षेत्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत ज्यामध्ये लोक खूप चांगलं कामं करत आहेत, पण त्यांच्यासोबत माझं नेहमी समहाव भेट झालेली नाही आहे. तर हे एक चांगलं माध्यम आहे ज्यामध्ये मला पण कळते की आपल्या अमरावतीमध्ये असं भरपूर लोक आहेत ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं कामं केले आणि दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म
ज्यामध्ये मला माहिती पडलेलं आहे की भरपूर ठिकाणी आहेत यामध्ये स्वतःच्या कामामध्ये ज्यांनी खूप प्रामाणिकपणे पारदर्शकपणे स्वतःच्या कामं केलेले. त्यांच्या जसं संपादक महोदयाने सांगितले की वी आर नॉट अप्रिशिएटिंग युअर वर्क, यू हॅव ऑलरेडी डन व्हेरी ग्रेट वर्क अँड त्यांना फक्त आपण एक सन्मान देतो इथे. अँड वी आर कन्सिडरिंग युअर वर्क, वी आर रेकग्नायझिंग इट अँड ते खूप मोठी बाब असते. मीडियाच्या मार्फत जे मला सहकार्य मिळालं आतापर्यंत, आय थिंक सो मीडियाचे इतका एक इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह रोल असते सोसायटीमध्ये. जसं संपादक महोदय सांगितले की ते मागे राहून लागले बिहाइंड द ऍडमिनिस्ट्रेशन, ते चुकीचे आहेत अँड दॅट शुड बी स्टॉप अँड इट वॉज टेकन कॉग्निजन्स ऑफ. हे व्हायलाच पाहिजे तुमचे रोल की जिथे जे चुकीचं चाललेलं आहे यू शुड स्टॉप इट, जिथे जे चांगलं कामं चाललेलं आहे त्याला पुढे घेऊन जायचे आहे. सो तुम्ही जेव्हा ते न्यूजपेपरला you given publication to whatever work we have done, then people get to know की आपण नक्की कामं करतो. So there is a influence of that. So तुमचं जे पॉझिटिव्ह रोल आहेत आमच्या सोबत, that is very important. तुम्ही ऍक्च्युअली जे चेंज आपण करायचं आमची इच्छा आहे ते चेंज तुम्ही ऑन अ वाइडर प्लॅटफॉर्म आणू शकतात. सो त्याच्यासाठी मला वाटते की तुमच्या नेहमीचं जे कोऑर्डिनेशन आहे आमच्या सोबत दॅट इज रिक्वायर्ड. And hope so in future तुम्ही अमरावतीला मला वाटतं यू आर ट्राईंग टू एस्टॅब्लिश युअरसेल्फ हिअर. माझे बेस्ट विशेस आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे इथे एक पॉझिटिव्ह रोल घ्या. नक्की तुम्हाला अजून यू विल गेट सक्सेस इन दिस प्लेस. पश्चिम विदर्भातील आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरआरसीने गौरव केल्यामुळे व त्यांच्या कार्याची दखल घेतली म्हणून त्यांनी आभारही मानले. पाहुण्यांचा परिचय सिटी न्यूज सुपरफास्ट व आरआरसी नेटवर्कचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी संदीप मानकर यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रस्तावित आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी संदीप मानकर, आरआरसीचे युनिट हेड राजेश निखाडे, नेहा पाटील, पूनम सोनवणे, मनीष देशमुख व आरआरसीच्या संपूर्ण टीमने यशस्वी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांनी मानले. या सोहळ्यात खासदार व झेडपी सीईओ यांच्यासोबत कार्यक्रमाला जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम ज्यासाठी आपण आयोजित केला ते खरंच आपण एक नागरिक म्हणून स्वाभिमान असणारे नागरिक आणि ज्यांचं उदाहरण लोकांनी घेतलं पाहिजे. सिटीझन म्हणजे आपल्या भारतीय घटनेमध्ये 53 मध्ये असं म्हटलेलं आहे की फंडामेंटल ड्युटीज ऑफ ए सिटीझन. तर फंडामेंटल ड्युटीज जे आपण अगदी नैतिकतेने पूर्ण करून हा देश विकासासाठी आपण योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे. आपल्या कर्तृत्वाला आम्ही सगळे नतमस्तक होतो. जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक आपल्या प्रत्येक यशामध्ये अगदी पाठीमागे आपल्यासोबत राहील. मी आपल्याला आश्वस्त करतो जिजाऊ बँकेचा अध्यक्ष म्हणून आणि कार्यक्रमाचा अतिथी म्हणून. आणि इकडे आरआरसी चॅनलचा सन्मानाचा पुरस्काराचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रसार माध्यम म्हटलं साहेब की आपल्या अमरावती जिल्ह्याला म्हणजे ज्यांनी संस्काराने आणि त्यांच्या स्वभावाने बळ दिलं असे आपले माननीय खासदार बळवंतभाऊ वानखडे नेहमी आमचे मोठे बंधू म्हणून चंद्रभाऊ आम्हाच्या पाठीशी राहतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. आमचा तर शंकरपट पूर्ण महाराष्ट्रात गाजवून टाकला की विदर्भातला रेकॉर्ड ब्रेक शंकरपट होण्यासाठी त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभलं. लाईव्ह टेलिकास्ट करून टाकला होता. आता चंद्रभाऊ आता एक से भले दो आता आमच्यासोबत म्हणजे सिटी न्यूज आहे आणि आरआरसी चॅनल आहे. आता काही चिंताच नाही. आणि या माध्यमातून आम्हाला एकच विनंती आहे की देशमुख परिवाराचं म्हणजे पंकज भाऊ देशमुख यांचा आरआरसी चॅनलचं मी अभिनंदन करतो. संबंध टीमचं मानकर साहेब अहोरात्र प्रयत्न करत होते, प्रचंड मेहनत करत होते म्हणजे या कार्यक्रमाची तयारी मी पाहत होतो त्यांचं. आणि बावनकुळे साहेबांनाही आणायचा आम्ही प्रयत्न करत होतो पण तो काय वेळेवरचा विषय ठरला तसा हा दमदार कार्यक्रम. आणि तुम्ही सर्व मान्यवर म्हणजे सत्कारमूर्ती शिक्षण क्षेत्रातले, आरोग्य क्षेत्रातले आणि माझं आवडतं क्षेत्र कोणतं आहे शेतकी मोरे साहेब बसले
मी नेहमी म्हणतो आणि तुमच्या चॅनलला विनंती करेन की या देशात सारात प्रामाणिक कोण आहे, प्रामाणिक सारेच आहे. आणि ते राजूभाऊ चौधरी त्यांनी पाण्याचा उद्योग उभारला. या संकल्पनेला तुमचं फार मोठं योगदान लाभणार आहे आणि खऱ्या अर्थानं लवकरच भारत हा विकसित भारत होणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व सत्कार मूर्तींचं म्हणजे अवॉर्ड विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि या RRC ग्रुपचं सुद्धा अभिनंदन करतो. जय हिंद, जय भारत. अमरावती येथे IRG कॉम्प्युटर पुरस्कृत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025चा सोहळा थाटात रंगला. या सोहळ्यात पश्चिम विदर्भातील विविध क्षेत्रातील 27 निवडक लोकांचा गौरव करण्यात आला. RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती येथे लॉन्चिंग व अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण सोहळ्यात प्रशासकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक व व्यावसायिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात प्रशासकीय क्षेत्रातून मिलिंद पाटणकर, गीता वंजारी, नरेंद्र बेंबरे, नंदू परडकर, सुनील वारे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर रुशाली राजगुरे, डॉक्टर प्रियंका इंगडे हावरे, डॉक्टर विक्रम कोकाटे, सामाजिक क्षेत्रातून प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे, रोशन कट्यारमल, कृषी क्षेत्रातून हरीश मोरे, विधी क्षेत्रातून ॲडव्होकेट प्रशांत देशमुख, वास्तुकला स्थापत्य क्षेत्रातून सोहेल खान यांच्या परिवारासह गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भावना यावेळी RRC जवळ व्यक्त केल्या. राज्यभरावर शुभेच्छा आहे. त्याची गरज आहे. एक नवीन पिढी उदयाला येते आहे आणि ती पिढी आपल्यासमोर काय आदर्श ठेवावे या प्रश्नात आहे. एक कॅटेगरी वाईज तुम्ही जी निवड केलेली आहे ते मला खूप आवडलं आणि प्रत्येकाचा त्याच्या कार्याचं दखल तुम्ही जी घेतली ती दखल घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. कार्य सगळेच करतात परंतु त्या कार्याची चांगले व्यक्तिमत्व बाहेर काढून त्याचं सत्कार करणं ही खूप महत्त्वाची भूमिका तुम्ही पार पाडली. त्याबद्दल मी RRC नेटवर्कचं खूप खूप धन्यवाद देतो. हा सोहळा जो आहे हा 128 सोहळा आहे. गेली 34 वर्ष मी शिक्षण आणि सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करतो. माझ्या संस्थेला तुझा समाजात माझे कार्य दखल घेतलेली ती दखल आज या RRC नेटवर्कने घेतलेली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये जसा माझा सन्मान झाला तसा माझ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान झाला आणि माझ्या विद्यार्थ्याने हा सन्मान केला. संदीप मानकर हे माझ्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि एका विद्यार्थ्याने एका गुरुचा सन्मान करणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. अकोल्यातील यशानंतर सिटी न्यूज अमरावतीत लोकप्रिय होईल असा विश्वास खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात सत्काराची ऊर्जा प्रत्येकाच्या अंगात राहील. सर्वांचे अभिनंदन यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी केले. उद्योजक क्षेत्रातून स्नेहल ढवळे, विनोद वानखडे, राजेंद्र चौधरी, राहुल पाटील, ब्रिजमोहन चितलांगे, अमृता बंट, उत्तमराव अडोकार, शिक्षण क्षेत्रातून धनंजय सिरस्कार, डॉक्टर गजानन हेरोडे, संजय पवार, प्राध्यापक गजानन कोरे, राजेंद्र गायगोले, कॅप्टन सुभाष निर्मळे, महेश अग्रवाल आदींचा समावेश होता. काम करतात त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे. मिळालेला आहे माझ्या परिवारासाठी त्यामध्ये मी हे कार्य करता आणि करत राहील. सुरुवातीला मी कार्य केलेलं आहे त्यामागे माझी भूमिका विचारांचा विकास करतो. आजही तो उद्देश आहे आणि पुढेही तुम्हाला उद्देश काय आहे. महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड पुरस्कार हा जो मला मिळालेला आहे माझ्या त्या काही कार्यकर्त्यांचा आज मी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी कृतज्ञ झालेलं आहे. जे सत्कारमूर्ती आहेत त्यांच्यावरील पण जबाबदारी वाटलेली आहे की आपण इथपर्यंत न थांबता अजून आपल्याला जोमाने कार्य करायचे आहे. आपण एकूणच केलेल्या समाजाच्या मनपूर्वक अभिनंदन सर्व आणि आम्हाला त्यासाठी जोडण्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या यशाला त्यांनी सुद्धा शिवपूर्ण आणि विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. एवढ्या यशस्वी कारकीर्द म्हणून आता अमरावतीत सुद्धा आपण पाय रोवलेले आहे. अमरावतीत सुद्धा यशस्वी होणार आहे. जो महाराष्ट्र अवॉर्ड RRC दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो.
कॉपी मुक्तीसाठी शिक्षण अदलाबदलीचे अभिनव सत्र परीक्षेत राबविणारे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना त्यांच्या बालकांसाठीच्या विशेष कार्याबद्दल लवकरच गौरविण्यात येणार आहे. त्यांचा हा गौरव जिल्ह्याचा गौरव ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे बालस्नेही पुरस्कार 2024 अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी अमरावती विभागातून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी ही निवड जाहीर केली आहे. मुंबईत यशवंत चव्हाण सेंटर येथे 3 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यात बालहक्क सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. महिला व बालविकास भवन, वन स्टॉप सेंटरसाठी जागा मिळवणे, 1098 स्टिकर्स वाटप, बालगृहातील बालकांना आवश्यक सुविधांची पूर्तता, बालहक्क मतदान जनजागृती तसेच बालविवाहाला प्रतिबंधासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात आल्याबद्दल अजित कुंभार यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई बंद आहे. ती कारवाई थांबवली आहे. त्यामुळे कारच्या काचांवर 60 ते 80% काळ्या फिल्म कायम आहेत. त्यांची नवी क्रेज निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्याविरुद्ध पोलिसांची कुठलीच मोहीम नाही. त्यामुळे 60 ते 80% कारच्या काचांवर काळ्या फिल्म कायम आहेत. पोलीस आणि आरटीओ विभागाने डोळेझाक केल्यामुळे या कार चालक व मालक निर्धास्तपणे वाहने वापरत आहे. शहरातील बहुसंख्य ऑटोमोबाईल दुकानावर काळ्या फिल्मची सर्रास विक्री केली जात आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने 4 चाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावू नयेत असे आदेश 27 एप्रिल 2012 रोजी सुप्रीम कोर्टाने दिले. वाहनांच्या काचा पारदर्शक ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वाहनांच्या काळ्या काचांवर प्रतिबंध लावला होता. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारच्या काचांवरील फिल्म काढण्यासाठी मोहीम राबवली. काही दिवसानंतर ही मोहीम गुंडाळण्यात आली. सर्वसामान्य वाहनधारकांसह उच्च पदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या वाहनांनाही काळ्या काचा कायम आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन. महापालिकेचा फोकस. अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन. महापालिका फोकस. जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला तालुक्यातील वणीरंबापूर येथे 8 ते 9 फूट अजगराला रेस्क्यू करीत सुखरूपपणे जंगलात सोडून देण्यात आले आहे. वणीरंबापूर येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत हा अजगर आढळून आला होता. नागरिकांमध्ये त्यामुळे भीती पसरली होती, परंतु सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू केले. कॉलनीतील रहिवाशांनी याबाबतची माहिती सर्पमित्र कुमार सदाशिव यांना दिली. त्यांनी कॉलनीत पोहोचून भल्या मोठ्या अजगराला सुखरूपपणे पकडले आणि स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. जवळपास 8 फुटाचा हा अजगर असून वन विभागाच्या मार्फत या अजगराला सुखरूपपणे जंगलात सोडून देण्यात आले. वनपरिक्षेत्र तसेच या भागात झाडे झुडपे असल्याने वन्यजीव अधूनमधून निघत असतात, परंतु अजस्त्र अजगरामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अजगराला पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. अकोला तालुक्यातील कानशिवनी गावात गोवंश घेऊन जाणारे वाहन उलटले आणि वाहनाने पेट घेतला. वाहनातून कत्तलीसाठी गोवंश नेला जात असल्याचा संशय आहे. गोवंश तस्करी करण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाहनांचा पाठलाग करत गावकऱ्यांनी वाहन थांबवले, मात्र वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वाहनातील गुरांना बाहेर काढले. अकोला जिल्ह्यातील कानशिवनी गावात हा प्रकार घडला. बोरगाव मंजू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कानशिवनी मार्गे येळवणकडे 2 मालवाहू वाहनात कत्तलीसाठी गोवंश नेल्या जात असल्याचे संशयावरून गावकऱ्यांनी वाहनांचा पाठलाग केला. मात्र त्यातला एक वाहन गावकऱ्यांच्या तावडीत सापडले आणि दुसरे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या मार्गावर गोवंश तस्करी होत असल्याचा संशय आहे. बोरगाव मंजू पोलीस अधिक तपास करत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन.
तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्याच्या डाबकी रेल्वे गेट पासून अमानतपूर हातरुण रस्त्याला खड्ड्याचे स्वरूप आले असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांपासून बचाव करताना वाहन चालकांना दररोज किरकोळ व मोठ्या अपघातांना समोर जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अकोला लोणाग्रा एसटी बस बंद करण्यात आली आहे. बस बंद पडल्याने अकोला शहरातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. माळवाडा फाटा ते लोणाग्रा फाटापर्यंत 1.5 किलोमीटरच्या रस्त्याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हातरुण व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षापासून लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा वेळ व पैसा वाया जात असून पावसाळ्यात या रस्त्याला पूर्णपणे तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे वाहन चालवणे सोडाच पैदल चालणेही कठीण झाले आहे. हा मार्ग अकोला जिल्ह्याव्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याला जोडतो. हातरुण, अमानतपूर, कांचनपूर, बदलापूर, तेल्हारा, माळवाडा, कारंजा याशिवाय अनेक गावे या मुख्य रस्त्याने जोडली गेली आहेत. मात्र अमानतपूर ते रेल्वे फाटक हे सुमारे 4 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. त्यामुळे वाहन चालक, प्रवासी व ग्रामस्थांकडून संबंधित विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षापूर्वी नवीन रस्ता तयार करण्यात आल्यापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रेल्वे गेट ते हातरूणपर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. 4-5 वर्षांपासून त्याची कुणीही दखल घेत नाही. नागरिकांनी विविध प्रकारे प्रयत्न केले, पण कोणताच अभियंता म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी त्या रस्त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही. सदर रस्त्यावर बरेचसे खेडे लागून आहेत. त्या रस्त्यानं शेगावसाठी दिंडी मार्ग आहे. तो रस्ता खराब असल्यामुळे भाविक तिथून जाऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन राहिलं. एस टी बंद आहे. वयोवृद्ध माणसं येईल त्या रस्त्यानं प्रवास करताना त्रास होऊ राहिला. मणक्याचे विकार वाढले आहेत. ॲक्सिडेंट भरपूर प्रमाण वाढलं ॲक्सिडेंटचं पण. आमची मागणी एकच आहे की पुढे काही आम्हाला आणखी सगळ्या गावकऱ्याला काही उपोषण म्हणा किंवा रस्ता रोको म्हणा हे करायचं टाळा आणि लवकर त्या रस्त्याचं काम मार्गी लावा. अकोला जिल्ह्यात पातूर तसेच आलेगाव वनपरिक्षेत्रात सागवानाची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून ह्या टोळ्या जंगलात चोरी छुपके प्रवेश करीत वनसंपत्ती नष्ट करीत आहेत. अशातीलच एक लाकूड तस्करीचा प्रकार आलेगाव वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरातील जाम फाट्याजवळ अझहर खान, तय्यूब खान यांच्या मालकीचे न्यूड फर्निचर दुकान व समोरील बंद गोदाम आहे. वन विभागाने पथकाला माहिती मिळाली की सदर फर्निचर दुकानमध्ये तसेच गोदामात अवैधरित्या सागवान लाकडाची साठवणूक केली आहे. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने फर्निचर दुकान तसेच गोदामावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 3,53,457 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये न्यूड फर्निचर दुकानाचे संचालक अझहर खान, तय्यूब खान व त्याच्या साथीदार शेख वाजिद खान, सलीम खान यांना अटक करण्यात आली. सदरची कारवाई अकोला वन विभागाचे उपसंरक्षण डॉक्टर कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षण खुणे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी SD गव्हाणे, वनपाल MS सय्यद आदी वन कर्मचाऱ्यांनी केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्ट चे यशस्वी लॉन्चिंग. अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड झाला थाटात. अमरावती ZP CEO संजिता महापात्रा यांनी वैयक्तिक जीवनाबरोबर सांगितला प्रशासनाची सपोर्ट सिस्टीम. कार्याची ओळख परिवारासह झाला मान्यवरांचा सत्कार. अमरावती, वाशिम, अकोला जिल्ह्यातील 27 दिग्गजांचा गौरव. जिल्हाधिकारी अजित कुमार यांचा होणार गौरव. बालकांसाठीच्या विशेष कार्यासाठी बालस्नेही पुरस्कार. दुचाकी चालकावर कारवाई. 4 व्हीलर सुसाट, गाड्यांच्या काळ्या काचा व फिल्मचे वाढते क्रेज.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.